नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नोटाबंदीच्या परिणामांची पडताळणी जशी आपण महाराष्ट्रात सुरू केली तसे अनेक विषय, अनेक मुद्दे प्रेक्षक स्वतः होऊन कळवत आहेत. त्यातला एक मुद्दा जो आज आपण चर्चेत घेणार आहोत ते म्हणजे डाळिंबाचे जे शेतकरी आहेत, जे उत्पादक शेतकरी आहेत, जे निर्यातदार शेतकरी आहेत, त्यांच्यावरती नोटाबंदीचा किती परिणाम झाला. कारण बरेचसे फोन मला अशा अर्थाचे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागातून आले. आता ज्या आजनाळे गावात आपण आहोत, सोलापूर जिल्ह्यातलं एक महत्वाचं गाव आहे. मी जरा सांगोला तालुक्याची माहिती घेतली इथल्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडून. 15,000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे इथे डाळिंबाचं, आणि बहुतेक डाळिंबाच्या बागा ह्या निर्यातक्षम कराव्यात एवढ्या चांगल्या आहेत. आता मला हे जाणून घ्यायचंय की जर एखादा निर्यातक्षम कृषी माल असेल तर त्याच्यावरती या नोटाबंदीचा किती परिणाम झालाय, कसा दिसतोय तो, आणि त्या संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या भावना काय. आधी तर मी या ग्रामसेवकाकडनं सुरू करतो. गावची लोकसंख्या 5,058 आहे आणि 36 हेक्टर एकूण क्षेत्र ह्याचं आहे, पूर्ण गावचं. पूर्ण गावचं एकूण 36 हेक्टर आहे. गावामध्ये बहुतांश पीक जे मुख्य पीक म्हणतो ते डाळिंबाचं पीक आहे. डाळिंब निर्यात परदेशात सुद्धा निर्यात चांगल्या प्रकारची निर्यात ह्या गावातून होते. सरपंच, तुमच्या गावचं एक वैशिष्ट्य मला असं सांगितलं की तुमच्या गावातला प्रत्येक जण करोडपती आहे. नाही, असं किमान आहे, पण सगळ्याचीच परिस्थिती अशी नाही. आता सध्या माझ्या गावाचं क्षेत्र आमच्या भाऊसाहेबांनी सांगितलं, त्या एकूण 3660 हेक्टरपैकी 2,000 हेक्टरवरती डाळिंबाची लागवड केलेली गाव आहे. आणि कुठलंही दुसऱ्याकडचं पाणी माझ्या गावाला येत नाही. आहे त्या पाण्यामध्येच आम्ही 110 नाले, 27 पाझर तलाव आणि छोटे मोठे बंधारे करून आणि पॉलिटँक जवळपास 400च्या वरती पॉलिटँक आहेत, स्वतःहून शेतकऱ्यांनी तयार केलेले. त्यामध्ये पडणारं पावसाचं पाणी साठवून आम्ही या डाळिंबाच्या बागा जगवलेल्या आहेत. ठीक आहे. आपण गावाचा परिचय करून घेतला. त्यांची राजकीय भूमिका असेल असं गृहीत धरून मी त्यांच्यापासून सुरुवात करत नाही. कोण आहे डाळिंब उत्पादक शेतकरी तुमच्यापैकी? माझ्याकडे 19 एकर डाळिंबाची बाग आहे. 19 एकर? किती क्षेत्र आहे तुमचं? टोटल 26 एकर क्षेत्र आहे. बाकी 4 एकर 4.5 एकर शेताळ्याला गुंतले. बाकी टोटल बागाच आहे माझी. 19 एकर मध्ये सध्या बाग आहे. अजून माझ्याकडे आलेला माल नाही, परंतु गावात आता ज्याचा माल आलाय त्यांचं काय झालंय, 2 महिन्यापूर्वी जे रेट होते साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कायमस्वरूपी रेट 100चे लेवल असायचे. कधी कमी जास्त होईल, पण आता हे नोटाबंदीमुळे काय झालंय, चलन फिरत राही नाही. लोकांकडे पैसे नाहीत, मागणी भरपूर आहे, पण तिथे खरेदी करणाऱ्याला आणि व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना द्यायला पैसे जवळ नाही. हे चक्र काय मला सांगा सर. हे जे चक्र सांगतायत ते व्यापाऱ्याकडे पैसे नाही आहेत आणि चलनमध्ये नाही, मग चेकने व्यवहार होत असतील, नेमकं काय झालंय, आमच्या गावामध्ये जी मुलं व्यापार करतात त्यांच्याकडे बेसिक सीएसटी बीएसटी नाहीच आहे. ते बाहेर जे माल पाठवतात हे एजंट म्हणून इथं काम करतायत. त्यामुळे ते चेक पण देत नाही आणि त्याला वरून पेमेंट पण येत नाही वेळेत. ह्या सगळ्याचा फटका आमच्या बागायत शेतीवर झालेला आहे किंवा रेटवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. किती अशी मुलं असावी तुमच्याकडे की जी मध्यस्थाची भूमिका बजावतात? असे एक 20 ते 22 लोक आमच्या गावात काम करतात, तरुण. 20 ते 22? होय, कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात क्षेत्र असल्यामुळे ती तयार झालेली आहेत आणि त्यांची गरज आहे आम्हाला माल पाठवण्याच्या दृष्टीनं. ते मार्केट धुंडाळून काढतात, बाहेरचं परदेशातलं असेल किंवा भारतातलं असेल. तुमच्या गावातनं जातात कुठे डाळिंब? आमच्या गावातनं साऊथला, मतलब याला आपले काय ते कोईमतूर, बेंगलोर, तिरुचापल्ली वगैरे या भागातनं जातात. आणि साधारणतः तुमचे जे 20-22 तरुण मध्यस्थ आहेत त्यातल्या प्रत्येकाचा साधारण टर्नओव्हर किती होतो? साधारण आता तसं सांगता येणार नाही, 2 कोटी 4 कोटीच्या आसपास होतो प्रत्येक. म्हणजे बराच मोठा आहे. मी प्रातिनिधिक व्यापारी आहेत, हेच त्या 20-22 तरुणापैकी एक प्रतिनिधी असं आपण करायचं. तुमचं नाव सांगा. विष्णू शंकर देशमुख. हे कधीपासून करतो? मी 2004 पासून करतो आणि माझा टर्नओव्हर जवळजवळ 15 ते 20 करोडचा आहे सध्या चालू. 20 करोड? हा, प्रत्येक वर्षी तेवढा असतो आणि टॅक्सही भरतो मी व्यवस्थित एकदम. सगळं हा, सगळं जसं म्हणाल तसं सीएसटी बीएसटी? हा, सीएसटी बीएसटी लागत नाही याच्यासाठी, डाळिंबासाठी लागत. हा, याच्यासाठी लागत नाही. आणि आम्हाला याचा फायदा झाला तसा, जे बाकीचे व्यापारी जे फक्त परस्पर पैसे मागवतात हवाल्यामध्ये वगैरे, त्या लोकांपेक्षा आम्हाला महाग घ्यायला लागतोय माल आणि थोडा तोटा होतोय. आता ह्याच्यापासून आम्हाला फायदा होईल, कारण ते लोक व्यापार कमी करणार आता. ओके, म्हणजे नोटाबंदीचा तुम्हाला फायदा हा, फायदा. मध्यस्थ. हा, 100%. आता सध्या काय चाललंय? सध्या थोडी अडचण आहे. थोडी म्हणजे इतकी सध्या असं झालंय, तिकडूनही आमच्या अकाउंटला पैसे घेत नाहीत भरून, कारण तिकडले व्यापारी आरटीएस वगैरे आता नवीन करायला आता, पहिले करत नव्हते, त्यांचे असंच हे होतं.
आज ते करतायत, आता आरटीएस करतायत. आरटीजीएस हा आरटीएस करतात. होत आहे व्यवहार हा, RTGS होत आहे. आम्ही सगळ्याला चेक द्यायला लागलो आता. तुमच्याकडनं शेतकरी चेक हा घेतात घेत आहेत. 10 एकर शेती आहे. हा. आता आहे माल 5 टन भगव्याचा. रेट प्रॉब्लेम मुळे थांबलेला आहे लोकांमध्ये. हे तर म्हणले 7,000 रुपयाचा फरक नाही नाही तसं नाही. वस्तू की नाही. आता सुरुवातीला होतं ना 70-80 रुपयेपर्यंत. आता हे 60-65 जागेवर 60-65 रुपये. जागेवरच इथून येते. ही तुम्ही जातच नाही नाही मार्केटला नाही नेत. जागेवरूनच मार्केट होतं इथूनच. गावातले व्यापारी असल्यामुळे इथंच देऊन इथंच त्यांचे ते पुढे पास करते. 9 तारखेच्या नंतर थोडासा फरक हा थोडा पडत गेला. एकदम काय असं नाही पडलं की पहिल्या आठवड्यात किती फरक पडला? आता एवढे डिटेल मध्ये नाही आपण बघितलेलं असं. डाळिंब उत्पादक शेतकरी कोण आहेत? हा बसा बोला. मी येणारच आहे. नाव सांगा तुमचं पूर्ण. हनुमंत बाबुराव पुजारी. शेजारी स्लॅब चालू आहे तुमचं. हा आपलं इथं बांधकाम चालू आहे. आणि सध्या प्रॉब्लेम काय चालू आहे माहितीये का? पैसा शासनाचा जसा तसा आहे. जसा पैसा आहे आपला, समजा 5 लाख आहे तसाच आहे. पण ही प्रॉब्लेम काय झालाय, मार्केटमध्ये माल गेल्यानंतर 200 रुपये आपण गेलो सांगोल्याला तर एक 200 रुपयाचं आपण सफरचंद घेतलं, चक्कू घेतलं काय तर 2000ची नोट दिली तर सुट्ट पैसे नाहीत द्यायला. चिल्लरची प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं मार्केटवर भरपूर प्रॉब्लेम झाला. डाळिंबात काय अडचण आहे? माल विकत नाही ना जास्त मार्केटला, त्यामुळे भाव कमी झाला मालाचा. आणि सुट्ट्याचा प्रॉब्लेम आल्यामुळे प्रत्येक वेळी गोंधळ चालू झालेला आहे. माल भरपूर आहे. माल याच्या आधी 60 रुपयाने विकत होता गणेश, आता 40 रुपयाने 30 रुपयाने विकायला लागला. ह्याचं कारण का? जी गाड्यावर जी व्यापार करणार आहे त्यांचा माल खपना. पण तुमचा तर लोकल स्थानिक जातच नाही ना माल. भरपूर जातोय ना आपला. बाहेर गेला तर तिकडेही प्रॉब्लेम आहे. आपला आंध्राला गेला, विजयवाड्याला आंध्राला गेला तरी तथापि तीच प्रॉब्लेम आहे. किती पाठवला विजयवाड्याला? आपला जातो 3 टन 4 टन जातो ना. पण तिथं जी 10 टन माल खपायचा तर 4 टन खपायला लागला. कशामुळे? गाड्याचा माल सेल्स होईना. प्रत्येक व्यवहार चेकनं होत नाही. आणि आम्हाला इथं पेमेंट दिल्याशिवाय माल उचला. आम्ही बऱ्यापैकी रोख पैशांनी माल घेतो, खरेदी करतो. त्या पट्टीत व्यापारी आम्हाला पूर्वी पैसे द्यायचे. एखादं उदाहरण मला सांगा. तुम्ही एक शेतकऱ्याकडनं कशी खरेदी करता, हे पाठवता कसं, आणि आता नेमका परिणाम काय? आम्ही शेतकऱ्याकडे इथं व्यापाऱ्यांना आम्हाला माहिती असते कशा पद्धतीचा माल लागतो. आमच्या नेहमीच्या पद्धतीने त्याच्या शेतकऱ्याला बाबा 100 ग्रॅमच्या वरचा माल आम्ही 100 ग्रॅमच्या खालचा घेत नाही. 100 ग्रॅमच्या वरचा सर्वसाधारण रेट 60-62 रुपये याप्रमाणे इथे फिक्स करायचं. शेतकऱ्यांनी कटिंग करून काटा करून आम्हाला द्यायचं. आम्ही पॅकिंग करून त्यांची व्यापाऱ्यांची गाडी येते, व्यापाऱ्या गाडीत पॅक करून पाठवायचं. व्यापारी आम्हाला पेमेंट देतात, आम्ही शेतकऱ्याला पेमेंट देतो. कधी बँकिंग नसते. ही साखळी कुठे थांबली आता? ही बँकिंग पैसे जे नाहीत ना वरनं येतात, मग ज्याला जास्त व्यापारला एखाद्या गरज आहे तोच एखादा आरटीजीएस मारतो. आम्ही शेतकऱ्याला आरटीजीएस मारून तेवढाच माल काढतो. समजा तुम्हाला एका महिन्यामध्ये 100 ऑर्डर येत असतील समजा, आता किती येतात? कमी येतात. तरी 30% 40% प्रमाण घटलंय. ओके. हे स्वतः डाळिंब उत्पादक पण आहेत आणि मध्यस्थी म्हणून पण काम करतात, बरोबर? आणि उत्पादकांच्या बाबतीमध्ये भाव किती कमी झालाय? भाव जरा 7 रुपये झाला. ह्या नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी थोडंसं वातावरण डाऊन असते. नोटाबंदीमुळे 10-12 फरक पडलाय. 10-12 रुपये किती फरक पडला? 15% तर आरामशीर फरक पडलाय. आणि स्थानिक मार्केटात किती फरक पडलाय? स्थानिक मार्केटमध्ये लोकल घेतो कोण? आम्ही शेतकरी पैसे नसल्यामुळे माल घेण्या ही लोक सांगोला मार्केटला लोकल मार्केटला नेतात. तिथं भरपूर माल झाला. आवक वाढली, ऑटोमॅटिक मार्केट डाऊन होत होतं. दर माग दिवाळीच्या आधी भगवं 160 रुपयेपर्यंत होतं. ते गणेश 70 रुपयेपर्यंत होतं. दिवाळीच्या जवळजवळ 55, 60, 65 नाही ऐकलं. दिवाळी झाली का 60, 65, आता 50 चे 40 वर आले. माझं 40 निघले. मग असं झाले. आणि बँकेत गेलं तर 2 दिवस बारी येत नाही. ते बी 2000 देत नाही. ते बी अजून बारीला उभारले 4-5 वेळा राहिली. एक बँक तर बंदच आहे. त्यानं बोर्डच लावलाय, नोटा बंद, पैसे नाहीत बँकेत. हा बँक बंद. हा आता हाय प्रत्यक्ष आहे की आता हा बारीला उभारले तुम्ही? होय. त्या बारीला उभारून किती वेळाने पैसे मिळाले? 2 तासांनी मिळाले. एक दिवशी तर 6-6:15 वाजता मिळालं. किती वाजता उभारले होते? त्यावेळेला 3 वाजता उभा राहिलो होतो. 3 वाजता उभारून 6:15 वाजता ती ही बंद व्हायचं, कम्प्युटर बंद व्हायचं. मग त्यामुळे बेलदा पडा व्हायचा. तरुण मुलांनाच खरं तर विचारलं पाहिजे, काय वाटतं मोदींच्या निर्णयाबद्दल? मोदींचा निर्णय हा अतिशय चांगला आहे माझ्या दृष्टीनं. कारण की ब्लॅक मनी हा सापडायलाच पाहिजे होता. हा लोकांचा ज्याने कोणी ठेवला असेल त्यांनी. एकंदरीत शेतीसाठी थोडं काही लिमिट वगैरे त्यांनी ठेवू नये. ती काय तर 2.5 लाखाच वगैरे म्हणतात. ऍक्च्युअली म्हणजे ज्यांची खरंच शेती आहे
त्यांना म्हणजे मोठा टर्नओव्हर करायसाठी म्हणजे चान्स पाहिजे. ठीक आहे, तुमच्या गावातल्या एखाद्या डाळिंब उत्पादकाचंच कॅल्क्युलेशन सांगा, कसं घडतं ते एकूण सगळं गणित काय तुमच्या गावात एकाच उत्पादक? सर्वसाधारणपणे कसं असतं, एकान दुसरा पुरुष करता असतो घरात आणि बाग असते 15-20 एकर. सर्वसाधारणपणे 20 लाखापर्यंत टर्नओव्हर होतो, 20-25 लाखापर्यंत. मग ती पुन्हा आमचा म्हणजे गोंधळ व्हायला लागला ना, आता हे कसं करायचं, म्हणजे चेक कोणाचं द्यायचं, काय खातं एक अंदा नाही तर दुसरंच असते बँकेत. नॅशनलाइज बँकेत कमी खाती येते. आता थोडं चांगल्या सवयी लागतील ह्याच्यामुळं, सगळं व्यवहार चेकनं वगैरे किंवा स्वॅप मशीन वगैरे येतील. म्हणजे तसं आमचं गाव म्हणजे परिवर्तनाच्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे एका महिन्यानंतर जर तुम्ही आला तर इथं बऱ्यापैकी तुम्हाला स्वॅप मशीन वगैरे किंवा कॅशलेसच्या हिशोबाने जातील लोक. जणाला वाटतं बरं की 2.5 लाखाची जी अट आहे ना ती शिथिल करायला पाहिजे अकाउंटमध्ये टाकण्याची. हात वर करा बरं. सगळ्या डाळिंब उत्पादकाचं म्हणणं आहे की आडीच्या तिकडे पण हात वर करतात सगळे. हा, कसं समजा आता जर वर्ष आमचे एक समजा 20 लाख रुपये होतील, समजा आम्ही 4 वर्ष 3 वर्ष थांबवून पैसे साठवतो, नंतर पुन्हा जमीन घेणं किंवा इतर काहीतरी काम करतो. समजा 2-2 लाखाची आट ठेवली, पुन्हा भानगडी वडात गेल्या, ही म्हणजे भीती आहे सध्या. म्हणजे नेमका आता कायदा वगैरे कसं इतक्यापर्यंत अजून कोण पोहोचला किंवा अजून पुढे काय होईल माहित नाही. लोकांना भीती आहे. समजा ठीक आहे, शेतकरी अजून 10 लाख ठेवले काय होणार नाही, पण समजा अचानक निर्णय बदलला तर लोकांना काय वाटायला लागले, ही निर्णय जसा झाला आणि पुन्हा रोज व्हॉट्सअप म्हणा, पेपर म्हणा, अजून पुढे काय होणार आहे, 30 तारखेला बॉम्ब गोळा पडणार आहे, अजून काय होणार आहे, लोकांच्या मनात भीती आहे. निविष्ठाचं दुकान असलेलं कोण आहे? हा, ठीक आहे. माझं नाव विजय लोकरे, दुकानाचं नाव माधवी कृषी केंद्र आजनावे. इथं जे शेतकरी येतात ते बऱ्यापैकी क्रेडिटवर चालतात, पण आधी उधारीवर व्यवहार चालतात आणि दिवाळीनंतर बऱ्यापैकी रिटर्न यायला लागतं. पण आता ते रिटर्न घ्यायचं का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्यात ऑटोमॅटिक एक दिवशी संध्याकाळी निर्णय घेतला 8 वाजता बंद करा, दुसऱ्या दिवशी काय करणार. मग ते पैसे घ्यायचे 1 कोटी 2 कोटीचा जे टर्नओव्हर झालेलं ते कसं करायचं. मग तुमचे किती बाकी आहे? भरपूर 50 लाखापर्यंत असते आतापर्यंत, एवढे तिथून पुढे चालू असतंय. मग ते रोटेशन थोडं थांबलेलं आहे. म्हणजे खतं घालायचे असतात, काय खात्याचा निर्णय बऱ्यापैकी खात्यानं जे चालतं ते सगळं रोखवर व्यवहार चालतं, पण ते लोकांपाशी तेवढा अवेलेबल कॅश नाही येत. 1000-2000च्या नोटा, त्यामुळे लोक सध्या थांबलेत. फक्त मोदीचा निर्णय चांगला आहे. चांगलाच आहे. हे चांगला म्हणलं की तुम्ही चांगला म्हणणार. मोदी सरकारनं ते 500 नोटा ते जप्त केल्या आणि कुठं ठेवल्या, त्याच्यासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन मानून. आणि कुणाला झळ कुणाला पुचली, गोरगरिबाला किती पुचली, थोडीफार पुचली, जे आहे ती त्यांना ज्यादा पुचली. आणि नरेंद्र मोदी सरकार अजून 20 वर्ष टिकावं, त्यात आमचं अभिनंदन. नरेंद्र मोदी सरकार पंतप्रधान व्हावा अजून पिढ्यानपिढ्या. निर्णय एकदम चांगला आहे. सर्वांनी त्याला हे करावं, सहकार्य करावं. डाळिंब उत्पादकांनी सर्वांनी स्वतः सहन करावा. सर्व लोकांनी सहकार्य करावं. निर्णय छान आहे. बघू, त्रास झालाय सगळ्याला, होईल अजून की 30 डिसेंबर लास्ट तारीख आहे, त्यापुढे लागेल सोळीला. त्याच्यानंतर तर व्यवस्थित व्हावं ही आशा आहे. निर्णय चांगला आहे, पण आता बघूया काळा पैसा किती बाहेर येतोय ते आल्यावरच कळेल. बोला. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती किती आहे ह्यातून जाणीव निश्चितच होणार. निर्णय चांगला झालाय, परंतु शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, म्हणजे दुसरा पैशाचा झाला इथून पुढे दुसरा त्रास होऊ नये एवढी इच्छा, बाकी काय नाही. माझा पूर्णपणे ह्याला विरोध आहे. आमची पूर्ण विरोध आहे. माझी कशी अडचण आहे माझी स्वतःची सांगतो. मी शेतकरी खरबूज घेऊन विकायला मुंबईला गेलो. मला म्हणले 1000च्या 500च्या नोटा घ्या. म्हणलं खेड्यात चालत नाही, ते घेत नाही आमच्याकडे. तरी तुम्ही नाही, मग तुमची बिलं नाही ती काय करायची करा तुम्ही. आता आम्ही मुंबईला गेलोय, तिथनं काय करणार. मला 1000 नोटा बिल दिले, माझ्या जवळ आहे. मुंबईच्या बाजारात तुम्हाला कोण घेणार ते उधारी सुद्धा कोण जमा करून घेणार. बँकेत जमा करायची, बँकेत खातं ना. आम्हाला बारी 3 तास मरायला लागली शेतकरी बारीला उभा राहून. मोठा माणूस बारीला उभा राहिला का तुम्ही चौकशी करा. तुम्ही जे काळ्या पैशासाठी केलं चांगली गोष्ट आहे, पण तो पैसेवाली मोठी कोण बारीला येते का उभा. सर्वसाधारण शेतकरीच बारीला उभा येते. गोरगरीब जनता पैशाची कोण मोड घेत नाही, कोण देत नाही. बाजार आणा गेलं तर पैसे सुट्ट द्या. कशाने आणायचा बाजार. पंपवाल्यानं तेल दिलं, काल पंपवाल्यानं तेल दिलं. तुमचं बिल किती आलं? माझं बिल 21,000 आलं. त्यातनं उधारी दिली, लोकांची उधारी होती त्यांनी घेतली, मग माझ्याजवळ पैसे नाहीत. स्पष्ट त्यांना सांगणं, मी तर काय करणार. उधारी घ्यायची असेल तर जुन्या नोटा घ्या. जुन्या नव्या नाही त्याच तर बघायला सुद्धा आम्हाला 2000 कसली नोट नाही, पैशाची नाही.
आलीच नाही आमच्या पत्र. माझ्या पूर्ण नोटा यात्रेमध्ये पहिला एक माणूस भेटला मला जो थेटपणे या निर्णयाला विरोध करतो. माझा विरोधच आहे, माझा वैयक्तिक विरोध, पूर्ण विरोध आहे. आणि अनेक जे विषय आपल्याच प्रेक्षकांनी आपल्याला सांगितले की या मुद्द्यावरती तुम्ही लोकांकडे जा, लोकांना विचारा, त्यातला हा आजचा विषय होता. डाळिंब उत्पादक हे सगळे शेतकरी आहेत. मला असं जाणवतं की इथे हे एक सोडले तर बहुतेक जणांचा अर्थातच काळा पैसा येईल अशा समजुतीमुळं आणि 31 डिसेंबर नंतर सर्व व्यवहार सुरळीत होतील असं मानून सगळ्यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे. भलेही थोडंसं त्यांना नुकसान झालं तरी चालेल. प्रश्न असा आहे की 31 डिसेंबरच्या मुदतीनंतर जर व्यवहार सुरळीत झाले नाहीत तर आज पाठिंबा देणारे हे शेतकरी मोदी सरकारच्या त्या निर्णयाला तसाच पाठिंबा कायम ठेवतील का हो? कॅमेरामन निलेश शेवाळे, समीर राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सांगोला, जिल्हा सोलापूर.